नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई नव्याने मंजूर करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि हा मित्रांनो, शासन निर्णय जवळपास 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता आहे। आणि जवळपास मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या 34 जिल्ह्यामध्ये मदत वितरित होणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती हेक्टरी रुपये मदत भेटणार आहे आणि जवळपास कधीपासून ही मदत वितरित होणार आहे आणि संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हानिहाय आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, हेक्टरी किती रुपये मदत वितरित होणार आहे, कोण्या पिकासाठी होणार आहे, हे आपण ही माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर। मित्रांनो, काल 2 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर। आणि मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जानेवारी 2024 या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि जवळपास 15.48 हेक्टरचं नुकसान झालेलं होतं आणि जवळपास 31 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। आणि विभागीय आयुक्त नाशिक यांचा 24/6/2024 हा अहवाल आहे, ज्यामध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक, धुळे आणि जळगाव। मित्रांनो, नाशिक, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्याचं फेब्रुवारी 2024 या दिवसामध्ये नुकसान झालं होतं। जवळपास नाशिक जिल्ह्यातील 530 शेतकरी आणि धुळे जिल्ह्यातील 2701, याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 36,453 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचे जिल्हे आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि जळगाव या 5 जिल्ह्यामध्ये परत एप्रिल 2024 या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं। आणि या कालावधीमध्ये नुकसान झालेले नाशिक जिल्ह्यातील 3,736 शेतकरी, याचबरोबर धुळे जिल्ह्यातील 318 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील 244 शेतकरी, याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 13,263 शेतकरी आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील 310 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत। याचबरोबर मे 2024 या कालावधीमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आणि या शेतकऱ्यांना जवळपास नाशिक जिल्ह्यातील या मे 2024 या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यातील 9,086 शेतकरी, धुळेमधील 116, नंदुरबारमधील 139, अहिल्यानगर जिल्ह्यातील 647, जळगाव जिल्ह्यातील 5,983 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचे जिल्हे आहेत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। मित्रांनो, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये नुकसान झाले होतं। आणि या कालावधीमध्ये नुकसान झालेले पात्र शेतकऱ्यांची संख्या, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 9,644, अकोला जिल्ह्यातील 11,807, यवतमाळ जिल्ह्यातील 11,243, बुलढाणा जिल्ह्यातील 57,240, याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 8,281 शेतकरी। मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण विभागीय आयुक्त अमरावती यांचा दिनांक 15/4/2024 चा प्रस्ताव आहे आणि एकूण जवळपास 98,215 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एप्रिल 2024 या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं। विभागीय आयुक्त पुणे यांचा 2/5/2024 चा शासन निर्णय आहे आणि जवळपास या पुणे जिल्ह्यातील जवळपास सोलापूर जिल्ह्यातील 1,896 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा आहे जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एप्रिल 2024 या कालावधीमध्ये नुकसान झाले होतं आणि जवळपास 401 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता पुढचे जिल्हे आहेत पुन्हा तेच आहेत मार्च एप्रिल 2024 या कालावधीमध्ये परत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीसाठी अमरावती जिल्ह्यातील 64,448 शेतकरी, अकोला जिल्ह्यातील 15,843, यवतमाळ जिल्ह्यातील 14,373, बुलढाणा जिल्ह्यातील 16,500
25, वाशिम जिल्ह्यातील 3,528 आणि एकूण परत 2,13,263 शेतकरी मार्च एप्रिल 2024 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहेत. याचबरोबर पुढचे जिल्हे महत्त्वाचे याच्यामध्ये मित्रांनो विभागीय आयुक्त नागपूर यांचा 26/4/2024चा 2 प्रस्ताव आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव फेब्रुवारी 2024चा प्रस्ताव आणि मार्च 2024चा हे 2 प्रस्ताव आहेत, ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मार्च 2024च्या प्रस्तावानुसार 343 शेतकरी, याचबरोबर फेब्रुवारी 2024चा प्रस्ताव नागपूर जिल्ह्यातील जवळपास 10,561 शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील 24,829, भंडारा जिल्ह्यातील 3,324, गोंदिया जिल्ह्यातील 196 शेतकरी, याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील 7,861 शेतकरी, गडचिरोली जिल्ह्यातील 452 शेतकरी. अशा प्रकारे ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. एकूण नागपूर विभागासाठी 4,75,000 जवळपास 47,566 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. याचबरोबर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मार्च एप्रिल 2024 या कालावधीमध्ये नुकसान झाले होतं आणि या कालावधीमध्ये नुकसान झालेले नुकसानग्रस्त शेतकरी जवळपास 1,057 शेतकरी आहेत. वर्धा जिल्ह्यातील 811 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील 376 शेतकरी, याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील 2 प्रस्ताव आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या प्रस्तावानुसार 376, दुसऱ्या प्रस्तावानुसार 3,870 शेतकरी पात्र आहेत. याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील मार्च 2024चा प्रस्ताव दुसरा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये 4,996 शेतकरी मार्चचा प्रस्ताव आहे आणि एप्रिलचा प्रस्ताव आहे नागपूर जिल्ह्यातील 206 शेतकऱ्यांचा. याचबरोबर विभागीय आयुक्त नागपूर यांचे दिनांक 18/6/2024चे 2 प्रस्ताव, ज्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मार्च महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकरी 33, भंडारा जिल्ह्यातील मार्च 2024चे एप्रिल 2024चे शेतकरी जवळपास 6,063 शेतकरी आणि एकूण 6,096 शेतकरी आणि एकूण संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर ज्यामध्ये प्रामुख्याने 21,000 जवळपास 2,17,690 हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास 3,54,756 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 596 कोटी 21 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हा राज्य सरकारचा कालचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. काल 2 ऑगस्ट 2024 आणि 2 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वाचा राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ही जे काही 2024 रोजी अवकाळी पाऊस असेल, अवेळी पाऊस असेल, नुकसानग्रस्त झालेले शेतकरी त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईची आवश्यकता होती. जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या GR नुसार 596 कोटी 21 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.